सर्वप्रथम आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं खूप स्वागत करतो. कमी वेळामध्ये आपण या इथे आले त्याबद्दल आपले आभारही मानतो. तर सर्वांनाच माहिती आहे की विधानसभेची निवडणूक येत्या 20 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेली आहे आणि आज अर्ज मागे घ्यायचा शेवटचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ पदाधिकारी सन्माननीय संतोष जैतापकरजी यांनी उमेदवारी अर्ज भरला होता आणि तो उमेदवारी अर्ज आज त्यांनी मागे घेतलेला आहे आणि महायुतीच्या व्यापक विजयासाठी महायुतीचे इथले असलेले उमेदवार राजेशजी बेंडल यांच्या उमेदवारी ही शिवसेनेला जागा सुटल्यानंतर उमेदवारी राजेशजी बेंडल यांना जाहीर झाली आणि त्या अनुषंगाने सन्माननीय संतोषजींनी आज त्यांचा भरलेला उमेदवारी अर्ज हा मागे घेतलेला आहे आणि हे आपल्या सर्वांच्या माध्यमातून संपूर्ण या मतदारसंघात पोचावं यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. या पत्रकार परिषदेला सन्मान्य संतोषजी आहेत, सन्मान्य प्रशांत शिरगावकरजी आहेत, बाबासाहेब बालेकर आहेत, सन्मान्य यशवंत साहेब आहेत, तालुका अध्यक्ष निलेश सुरू आहे. म्हणजे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये एक बदलाचं वारं गेले सातत्याने 2-3 वर्ष जे सर्वांना जाणवत आहे. या सगळ्या निमित्ताने सर्वांनी एकत्रित येऊन ताकदीने महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि इथला जिंकून येणारा आमदार हा महायुतीचा असला पाहिजे. या अनुषंगाने सन्मान्य संतोषजी यांनी आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोकणचे नेते सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब आहेत, सन्माननीय पालकमंत्री उदय सामंत साहेब आहेत, सन्माननीय नारायणराव राणे साहेब आहेत. या सर्वांच्याच विनंतीला आणि सूचनेला सन्माननीय संतोषजी यांनी संमती दर्शवली आणि कारण सर्वांचं ध्येय एकच होतं. संतोषजींचं ध्येयही या मतदारसंघामध्ये बदल घडवायचा आहे आणि कुठेतरी अनेक प्रलंबित असलेले जे विषय आहेत लोकांचे, त्याच्यामध्ये विकास कामं असतील, बेरोजगारीचे विषय आहेत, खाडीच्या प्रदूषणाचे, असे असंख्य विषय आहेत की ज्या विषयामध्ये इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे जी काही एक अनेक वर्षांची पोकळी निर्माण झालेली आहे, या अनुषंगाने सर्वांनी एकत्रित येऊन बदल करावा या निश्चित धोरणाने हा आजचा उमेदवारी अर्ज संतोषजींनी मागे घेतलेला आहे. हे आपल्या सर्वांना सांगावं यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. पण संतोष जैतापकरांनी यासाठी प्रधान सांगितलं होतं की मी बीजेपीच्या याचा राजीनामा दिला आहे पदाचा. मग आता ते बीजेपीच्या कार्यालयात एक असं राजीनामा दिला त्यांनी सांगितलं, ओबीसी क्षेत्रात राजीनामा दिला आपल्या सर्वांच्या माहितीसाठी त्यांनी राजीनामा दिला असं त्यांनी स्वतः सांगितलं. मग आता संतोष जैतापकर बीजेपीचा राजीनामा दिला असेल तर मग आता ह्यापर्यंत कार्यालयात बीजेपी कसे? आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, संतोषजींनी ज्यावेळेला अर्ज भरला त्यावेळेला संतोषजींनी त्यांच्या पदाचा राजीनामा हा जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्याकडे त्यांनी पाठवला आणि त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पक्षाच्या आदेशाच्या विरोधात जाऊन किंवा पक्षाच्या धोरणाच्या विरोधात जाऊन त्यांनी आज अर्ज जर मागे घेतला नसता तर त्यांचा राजीनामा हा निश्चितपणे मंजूर करावा लागला असता. पण आज ज्या अर्थी अर्ज मागे घेतल्यानंतरही संतोषजी आणि मी एकत्र बसलोय याच भाजप कार्यालयामध्ये पत्रकार परिषद होते आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की संतोषजी भारतीय जनता पार्टीचे जबाबदार पदाधिकारी आणि नेते आहेत, त्यामुळे आजही ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आणि आज या क्षणात त्याचा उमेदवारी अर्ज आहे का तर याचं उत्तर नाही असं आहे. साहेब, त्यांना विजयी होणाराच उमेदवार पाहिजे होता म्हणून त्या नाराजीवर त्यांनी अर्ज दाखल केल्याचं म्हटलं होतं. एक गोष्ट आपण लक्षात घ्या, संतोषजी मी अनेक वर्ष संतोषजींचं काम बघतोय, आपण सर्वजणच माहिती आहे, सर्व पत्रकार म्हणून आहे. खरं तर अनेक दिवस खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी एक समाजकारणाचा एक वसाहती घेतला होता. रुग्णसेवा असेल, रुग्णांसाठी वेगवेगळ्या योजना असतील, विकास कामांचे जे काही विषय असतील किंवा शैक्षणिक साहित्य असेल, वेगवेगळ्या पद्धतीने मुळात राजकारण माणूस करतो मी नेमकं काय करतो
निवडणुकीच्या वेळेला आपण राजकारणामध्ये प्रत्यक्षात काम करतो, पण निवडणुका येईपर्यंत समाजासाठी आवश्यक ज्या गोष्टी करणं कार्यकर्त्याने अपेक्षित आहे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये संतोषजी हे सातत्याने भारतीय जनता पार्टी आणि व्यक्तिगत हे सातत्याने आग्रही राहिलेले आहेत आणि त्या कामामध्ये होते. आणि निश्चितपणे त्यांनी संपर्क ह्या पूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये ठेवला होता. निश्चितपणे त्यांना मानणारा एक वर्ग आहे आणि त्या पद्धतीचं रचनात्मक काम त्यांनी केलं होतं, हे वास्तव आहे. त्यामुळे एक तर नक्की आहे की उमेदवारी अर्ज भरत असताना काय म्हटले यापेक्षा सुद्धा आज महायुती म्हणून, धोरण म्हणून त्यांनी हा आजचा उमेदवारी अर्ज त्यांचा मागे घेतला आहे. त्यामुळे महायुतीच्या विजयासाठी त्यांनी ही घेतलेली भूमिका आहे, हा विषय महत्त्वाचा आहे. काल संध्याकाळपर्यंत काल समाज माध्यम वगैरे ग्रुपवर अशी चर्चा जातात अर्ज मागे घेणार नाहीच. रात्री ते काय जादूची कांडी फिरवली त्यांच्यावर की ते अर्ज मागे घ्यायला लागले. अशी चर्चा संतोषजींनी केली हे काय माझ्या ऐकिवात नाही आणि संतोषजी बोलतीलच. रात्री जादूची कांडी फिरून बदलते तो संतोष जैतापकर नाही. त्यामुळे संतोष जैतापकर हे निश्चितपणे एका विशिष्ट ध्येयाने राजकीय क्षेत्रामध्ये आलेले आहेत. त्यामुळे अशा अँगलने जर का आपण त्याचा विचार केला तर तो त्यांच्यावरती अन्याय होईल. माझी विनंती अशी आहे की मुळात संतोषजी हे एक बॅलन्स असलेलं नेतृत्व आहे. एखाद्या विषयामध्ये अर्ज भरणं हा काही ठीक आहे, त्यांना वाटलं त्यांनी अर्ज भरला, कारण हा अर्ज भरणं या विषयामध्ये त्यांनी गेले 2-3 वर्ष ते काम करत आहेत, त्यांनी अर्ज भरला. पण त्याच पद्धतीने मुळात आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो, मी दिवाळीच्या दिवशी सुद्धा त्यांना भेटण्यासाठी गुवाहाटी देऊन गेलोय. निश्चितपणे महायुतीचं धोरण आणि महायुतीचा विजय त्या एका विषयासाठी त्यांनी अर्ज मागे घेतलेला आहे. बीजेपीकडे त्यांनी आपली उमेदवाराची मागणी केली होती का हो? भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक कार्यकर्ते हे निवडणुकीसाठी आग्रही असतात. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 2-2, 3-3 लोकांनी मागणी करणं, मुळात उमेदवारी मागणं हा प्रत्येकाला नैसर्गिक अधिकार आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या सिस्टीमप्रमाणे पार्लमेंटरी बोर्ड उमेदवाराची निवड करतं. त्यामुळे निश्चितपणे त्यांनी मागणी केलेली होती. पण हा जागा वाटपात मतदारसंघच मुळात शिवसेनेकडे गेल्यामुळे त्या चर्चेला काही अर्थ उरत नाही. तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात, तुम्ही पक्ष सिलेक्शन करणं त्यांना काही शब्द दिला का? मी पुन्हा आपल्याला सांगतो की संतोष जैतापकरना मी जेवढा ओळखतो कुठल्याही कमिटमेंट व्यतिरिक्त कमिटमेंट असणारा तो कार्यकर्ता आहे. अशा कुठल्याही कमिटमेंटवरती फॉर्म मागे घेईल हा संतोष जैतापकर नाही. त्याने खूप चांगल्या पद्धतीने, ज्या पद्धतीने गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये एका बदल होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी सातत्यपूर्ण गेले 2 वर्ष काम केलं, 3 वर्ष काम केलं, या धोरणाला अनुसरून त्यांनी हा अर्ज मागे घेतलाय, कारण त्यांना या विधानसभा मतदारसंघात बदल हवा आहे. पण सर, ते अर्ज जेव्हा दाखल करत होते तेव्हा आपण वरिष्ठांनी त्यांच्याशी संपर्क केला का? किंवा तुम्ही अर्ज दाखल करू नका तेव्हा तुम्ही त्यांच्याशी संपर्क झाला होता का? आज जसा तुम्ही त्यांच्याशी संपर्क झाला अर्ज मागे घेण्यासाठी, त्यावेळेला तुम्ही भाजपचे नेते किंवा तुम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांच्याशी संपर्क केला का? मी भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष आहे. सर्वच पदाधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क असतो. मी पुन्हा एकदा सांगतो, ही पत्रकार परिषद अर्ज दाखल करण्याअगोदरही त्यांचा माझा संपर्क आहे. आमचा काही आजची ओळख नाही ना, पदाधिकारी म्हणून आम्ही अनेक वर्ष एकमेकांबरोबर काम केलेलं आहे कार्यकर्ते म्हणून. त्यामुळे आजची पत्रकार परिषद ही गुहागर विधानसभा मतदारसंघातला जो बदलाचा निर्णय मतदारांनी केलेला आहे त्याच्या अनुषंगाने शिक्कामोर्तब करणारी आजची पत्रकार परिषद आहे. आणि संतोषजींनी अत्यंत चांगल्या मानसिकतेतून, मी पुन्हा एकदा सांगतो की कुठल्याही एखाद्या विशिष्ट हेतूने त्यांनी काही अर्ज म्हणून दाखलच केलेला नव्हता. त्यांना असं वाटलं होतं की बाबा त्यांना उमेदवारी मिळेल, पण दुर्दैवाने हा विषय नाही झाला. आज त्यांनी या सगळ्या अनुषंगाने गुहागर विधानसभा मतदारसंघात बदलाचा निर्धार करण्यासाठी अर्ज मागे घेतलेला आहे. साहेब, ते स्वतः आले की त्यांना कुठून इथपर्यंत आणलं? हेलिकॉप्टरने वगैरे? मी या सगळ्या विषयामध्ये मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की पोचणं हा विषय 3 वाजताच होतो. 3 वाजून 5 मिनिटांचा जर एखादा माणूस आला तर त्यांची इच्छा असली समजा फॉर्म मागे घ्यायची म्हणून ते काही घड्या मागे नाही करू शकत. त्यामुळे संतोषजी हे योग्य वेळेला, वेळेच्या आधी घेऊन अर्ज मागे घेतले. सर, पण ते जर उमेदवारी अर्ज मागे घेणार होते तुमची चर्चा, तर मग त्यांना दुसऱ्या माध्यमातून आणण्यापेक्षा मग ते लवकर हजर का झाले नाही? उमेदवार जर त्यांना मागे 11 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत उमेदवाराचा अर्ज मागे घ्यायची वेळ होती का तिकडे कुठे होते? टायमाला हा जिथे कुठे होते तिथे काय प्रचार सभेला कुठे गेले होते का? ते सांगा. त्यांनी 11 वाजता येऊन अर्ज मागे घ्यावा की 2:45 वाजता येऊन अर्ज मागे घ्यावा हा काही मुद्दा राहत नाही. उमेदवारी अर्ज मागे घेणं हा विषय निश्चित होता, त्या पद्धतीने अर्ज मागे घेतला. पण ते ज्या ठिकाणी गेले होते
इथून इकडे येण्यास अंतर होणार होतं. तुमच्या विचारण्याच्या भावना मला खूप चांगल्या नाही नाही, कळल्या. भावना हा विषय बोललात तुम्ही सर, मग एक मी- मिनिट थांबवतो तुम्हाला. नाही, 2 मिनिटं माझं म्हणणं पूर्ण भावना- आहे. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की त्यांनी निश्चय करून हा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे. भावना हा शब्द वापरतात म्हणून सांगतो. संतोष जैतापकरांना मानणारा एक वर्ग आहे, त्या वर्गाच्या भावनेशी खेळल्यासारखं वाटत नाही का तुम्हाला? हे मला तुमचं पत्रकार मी हा प्रश्नाचा तुमचा अर्थ नाही कळला मला. नाही नाही, अर्थ म्हणजे असा आहे, त्यांना एक मानणारा संतोष वर्ग आहे. जैतापकरांनी उमेदवारी अर्ज ठेवला असता तर त्यांचा मानणारा वर्ग त्यांच्या बरोबर सन्मान झाला असं आपलं म्हणणं आहे का? मला एक लक्षात घ्या संतोष जैतापकर हे खूप जबाबदार कार्यकर्ते आहेत. या विधानसभा मतदारसंघामध्ये बदल घडवावा या भावनेने गेले 3 वर्ष काम करतात आणि तीच मानसिकता त्यांना मानणाऱ्या वर्गाची पण आहे. हा काही त्यांनी एकट्यानं ज्या वेळेला माणूस अर्ज भरतो किंवा ज्या वेळेला माणूस अर्ज मागे घेतो हा एकट्यापुरता विषय नसतो. त्यामुळे त्यांनी जो अर्ज मागे घेतलाय तो गुहागर विधानसभा मतदारसंघातला बदल निश्चित करण्यासाठी घेतलेला आहे. साहेब, एक शेवटचा प्रश्न पण विचारतो. इतके दिवस त्यांची मनधारणा झाली नाही आणि आता अचानक सकाळचीच मनधारणा कशी झाली 3 वाजेपर्यंत? मगाशी आपण रात्रीतला एक प्रश्न विचारला, आता तुम्ही सकाळचा प्रश्न विचारता. मी परत तुम्हाला मी सांगतो, कालही आम्ही संपर्कामध्ये होतो, आजही आम्ही संपर्कामध्ये होतो. मनधरणी असा विषय नाही. मी पुन्हा माझा प्रश्नाचं उत्तर कायमच आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघात जो बदल अपेक्षित आहे त्या बदलासाठी झालेला निर्णय आहे. संतोषजी, तुम्ही अर्ज मागे घेतला होता, त्याच्याबद्दल तुमची जी काही भूमिका आहे, म्हणजे जिल्हाध्यक्षांची भूमिका तीच भूमिका तुमची असं असलं तरी ती तुमच्याकडून आम्हाला ऐकायची. याला जोडून विचारतो, आपण जिंकून येणार असा आत्मविश्वास दाखवला होता, जिंकणारी शीट अचानक मागे फॉर्म घेतला जातो, कसं बघते याकडे? नाही कसं आहे 40,000 जिंकणार होता तुम्ही. त्यालाच जोडून 40,000 अर्ज जिंकणार मागे होता. घेताना तुम्हाला जे समर्थन करत होते त्यांचा तुम्ही विचार घेतला होता का? काय परत- म्हणून बोललो, जनतेचं बोलतो मी, जे समर्थन तुम्हाला करत ते होते समर्थन तुमच्या पाठिंब्या ज्यांच्या पाठिंब्यावर तुम्ही विजयाची खात्री घेऊन फॉर्म भरला होता, मागे अर्ज मागे घेताना त्यांच्याशी चर्चा झाली होती. म्हणजे प्रश्न तो सरळ सरळ आहे की आपली शीट 40,000 विन होती असं तुम्ही म्हणाला होता. नाही, नाही, तो म्हणत होता, ते कॉल उचलत नाही साहेब म्हणून बरोबर लागतं इथं उचलत नाहीत 40 कॉल झाले करून त्यांना. असा विश्वास आहे की आपली शीट 40,000 मतांनी निवडून येणार होती. मग असं अचानक काय घडलं की आपली निवडून येणारी शीट असताना सुद्धा आपण कन्फर्म असताना सुद्धा आपण पाठीमागे घेतोय? माझी जी काही व्यक्ती लोक होती त्यांच्याशी मी सगळी चर्चा केली. मला वरिष्ठांकडनं नंतर वरिष्ठांबरोबर पण चर्चा झाली. देवेंद्रजींचा फोन आला होता आणि बावनकुळे साहेबांचा आला होता, आपले चव्हाण साहेबांचा आला होता, केदार राणे साहेबांचा आला. त्यांच्याशी चर्चा झाल्या. कारण त्यांना समजून झालं की आपल्याला महायुतीचं काम करायचं आहे. महायुतीसाठी आपल्याला कुठेतरी एक पाऊल मागे, जर तुझं मन दुखावलं असेल तरी चालेल, आपण त्याची चर्चा नंतर करू, पण आपल्याला महायुतीचं काम करायचं आहे. आणि मी पक्ष मांडणारा व्यक्ती आहे, त्यामुळे मी त्या पद्धतीने सगळी चर्चा करून हा निर्णय घेतला. पण मन दुखलं होतं काय? हा? मन दुखलं होतं काय? किती दुखलं होतं? अर्ज दाखल करण्या अगोदर तुम्हाला कोणीच याबाबत काय विचारणा केली नव्हती का? बोललं नव्हतं का? आता जसे अर्ज दाखल केल्यावर त्यांना सर्वांना विचारावं असं वाटलं तुम्हाला? नाही, तशी त्यांच्यावर म्हणजे काही विषय झालेच नव्हते ना. मी स्वतः निर्णय घेतला होता. जर पक्षशिस्त असेल तर तुम्ही अर्जच दाखल केला नसतात. नाही, मी स्वतः राजीनामा देऊनच दिलेला आहे. आणि मी ज्या वेळेला भरत होतो त्यावेळेला मी त्यांच्याशी काही चर्चा केली नव्हती ना या बाबतीत. आता निर्णय मला स्वतःचा होता. तुमचा अर्थ नाही कळला मला. नाही नाही, अर्थ म्हणजे असा आहे, त्यांना एक मानणारा संतोष वर्ग आहे. जैतापकरांनी उमेदवारी अर्ज ठेवला असता तर त्यांचा मानणारा वर्ग त्यांच्या बरोबर सन्मान झाला असं आपलं म्हणणं आहे का? मला एक लक्षात घ्या संतोष जैतापकर हे खूप जबाबदार कार्यकर्ते आहेत. या विधानसभा मतदारसंघामध्ये बदल घडवावा या भावनेने गेले 3 वर्ष काम करतात आणि तीच मानसिकता त्यांना मानणाऱ्या वर्गाची पण आहे. हा काही त्यांनी एकट्यानं ज्या वेळेला माणूस अर्ज भरतो किंवा ज्या वेळेला माणूस अर्ज मागे घेतो हा एकट्यापुरता विषय नसतो. त्यामुळे त्यांनी जो अर्ज मागे घेतलाय तो गुहागर विधानसभा मतदारसंघातला बदल निश्चित करण्यासाठी घेतलेला आहे. साहेब, एक शेवटचा प्रश्न पण विचारतो. इतके दिवस त्यांची मनधारणा झाली नाही आणि आता अचानक सकाळचीच मनधारणा कशी झाली 3 वाजेपर्यंत? मगाशी आपण रात्रीतला एक प्रश्न विचारला, आता तुम्ही सकाळचा प्रश्न विचारता. मी परत तुम्हाला मी सांगतो, कालही आम्ही संपर्कामध्ये होतो, आजही आम्ही संपर्कामध्ये होतो. मनधरणी असा विषय नाही. मी पुन्हा माझा प्रश्नाचं उत्तर कायमच आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघात जो बदल अपेक्षित आहे त्या बदलासाठी झालेला निर्णय आहे. संतोषजी, तुम्ही अर्ज मागे घेतला होता, त्याच्याबद्दल तुमची जी काही भूमिका आहे, म्हणजे जिल्हाध्यक्षांची भूमिका तीच भूमिका तुमची
असं असलं तरी ती तुमच्याकडून आम्हाला ऐकायची. ह्याला जोडून विचारतो, आपण जिंकून येणार असा आत्मविश्वास दाखवला होता, जिंकणारी सीट अचानक मागे फारून घेतला जातो, कसं बघतो याकडे? नाही कसं आहे 40,000 जिंकणार होता तुम्ही. त्यालाच धरून 40,000 अर्ज मागे घेताना तुम्हाला जे समर्थन करत होते त्यांचा तुम्ही विचार घेतला होता का? काय परत म्हणून बोललो, जनतेचं बोलतो मी, जे समर्थन तुम्हाला करत ते होते समर्थन तुमच्या ज्यांच्या पाठिंब्यावर तुम्ही विजयाची खात्री घेऊन फॉर्म भरला होता, मागे अर्ज मागे घेताना त्यांच्याशी चर्चा झाली होती. म्हणजे प्रश्न तो सरळ सरळ आहे की आपली सीट 40,000 विन होती असं तुम्ही म्हणाला होता. नाही, नाही, तो महत्वाचा कॉल उचलत नाही साहेब, म्हणून बरोबर लागतं इथं उचलत नाही 40 कॉल झाले करून त्यांना. असा विश्वास आहे की आपली सीट 40,000 मतांनी निवडून येणार होती. असं अचानक काय घडलं की आपली निवडून येणारी सीट असताना सुद्धा आपण कन्फर्म असताना सुद्धा आपण पाठीमागे घेतोय? माझी जी काही व्यक्ती लोक होती त्यांच्याशी मी सगळी चर्चा केली. मला वरिष्ठांबरोबर पण चर्चा झाली. देवेंद्रजींचा फोन आला होता आणि बावनकुळे साहेबांचा आला होता, आपले चव्हाण साहेबांचा आला होता, राणे साहेब. केदार साठे राणे साहेबांचा आला, त्यांच्याशी चर्चा झाल्या. त्यांनी त्याला समजून झालं की आपल्याला महायुतीचं काम करायचं आहे. मग महायुतीसाठी आपल्याला कुठेतरी एक पाऊल मागे, जर तुझं मन दुखावलं असेल तरी चालेल, आपण त्याची चर्चा नंतर करू, पण आपल्याला महायुतीचं काम करायचं आहे. आणि मी पक्ष मांडणारा व्यक्ती आहे, त्यामुळे मी त्या पद्धतीने सगळी चर्चा करून हा निर्णय घेतला. पण मन दुखलं होतं काय? हा? मन दुखलं होतं काय? किती दुखलं होतं? अर्ज दाखल करण्या अगोदर तुम्हाला कोणीच याबाबत काय विचारणा केली नव्हती का? बोलले नव्हतं का? आता जसे अर्ज दाखल केल्यावर त्यांना सर्वांना विचारावं असं वाटलं तुम्हाला? नाही, तशी त्यांच्यावर म्हणजे काही विषय झालेच नव्हते ना, मी स्वतः निर्णय घेतला होता. जर पक्षशिस्त असेल तर तुम्ही अर्जच दाखल केला नसतात. नाही, मी स्वतः राजीनामा देऊनच केलेला आहे. आणि मी ज्यावेळेला भरत होतो त्यावेळेला मी त्यांच्याशी काही चर्चा केली नव्हती ना या बाबतीत. आता तो निर्णय मला स्वतःचा होता. आणि आज मला वाटलं की महायुतीचा जर फायदा होत असेल, एक सीट वाढत असेल, इथे लोकांना बदल अपेक्षित आहे, तर आपण कुठेतरी आपला निर्णय मागे घेऊया. सर, तुम्ही असं सांगितलं त्या प्रेस घेताना बाहेर की मला जिंकणारा उमेदवार पाहिजे होता, आम्हाला तो जिंकणारा उमेदवार भेटत नव्हते म्हणून तुम्ही अर्ज भरला होता असं तुम्ही सांगितलं. तुम्हाला आता ते जिंकणारे कसे काय झाले आणि म्हणून तुम्ही अर्ज मागे घेतला? नाही, आता जो जिंकणारा उमेदवार आहे हा मी सगळ्या पक्षांची सल्लामसलत करून घेतलाय ना आमच्या वरिष्ठांशी. मग त्यावेळेला फक्त तुम्ही अर्ज दाखल केला, म्हणजे तेव्हा तुम्ही वरिष्ठ सल्लामसलत केली नव्हती? नाही, सल्लामसलत आणि झाली. वरिष्ठांनी सांगितल्यानंतर सल्लामसलत झाल्यानंतर आता तो उमेदवार जिंकणार आहे ह्याची तुम्हाला खात्री झाली? काय परत बोला. आता उमेदवार जिंकणारा याची खात्री झाल्यावर अर्ज मागे घेतलात का? असं बघा, हा त्यावेळेला घेतलेला निर्णय होता, हा मी पर्सनली घेतलेला निर्णय पक्षाने सांगितलेला नव्हता. आणि आता मी वरिष्ठांची चर्चा करून जे काही महत्वाचे मुद्दे माझ्याकडे आले त्या मला असं मनाला वाटलेलं आहे की जे आहे ते योग्य आहे. मला माझ्या पक्षाचं हित जपणं सुद्धा महत्वाचं आहे आणि युतीबरोबर राहणं सुद्धा महत्वाचं आहे. मग तुम्ही पक्षश्रेष्ठींशी बोललात, विनाअट तुम्ही मागे घेतलेला अर्ज आहे की काय अट पण ठेवलेला हो, आहे? साहजिकच अट कशाला टाकायची आपल्या पक्षासाठी? पक्ष विचार करेल त्याच्यानंतर. अशी कोणती अट वगैरे मी टाकलेली नाही आहे आणि तशी आम्हाला आवश्यकता पण वाटत नाही आहे. आणि पक्षाची धोरणं सगळे वेगळी आहेत, त्यामुळे तसा काही विषय झालेला नाही. वरिष्ठांची चर्चा केल्यानंतर आपल्याला अंदाज आला की आपली 40,000 मतांनी सीट विन नव्हती. त्याचा लेखा जेव्हा मागवण्यात आला त्यानंतर तुम्हाला वाटलं की सीट धोक्यात आहे म्हणून मागे घेताय? हा? वरिष्ठांशी चर्चा करून तुम्ही अशी चर्चा केली की तुम्ही जे बोलला होता की 40,000ने आपली सीट विन होईल आणि वरिष्ठांची चर्चा केल्यानंतर तुम्हाला असं जाणवलं का की 40,000 आपली सीट विन होणार नाही म्हणून तुम्ही अर्ज मागे घेतला? ते कसं आहे, एक ओबीसीचं आहे, मताचं विभाजन होऊ नये हा त्याच्यामधला महत्वाचा भाग आहे. मताचं विभाजन झालं तर महायुतीला प्रॉब्लेम शकतो या सीटसाठी. हा विचार मला एक नंतर जाणवला की हे बरोबर आहे. मतांचं विभाजन न होण्यासाठी मी हा निर्णय मागे घेतला. किती हजाराचा साधारण डिफरन्स होता चर्चेत आपल्या किंवा सर्वेक्षणात? आता आम्ही 40-50 हजारच्या वरती आसपास जिंकू. नाही, स्वतः आपण 40,000 जिंकणार होतो साहेब. हा, बरोबर. मग जिंकणारी सीट आपण मागे घेताय ह्याचं दुःख वाटत नाही का आपल्याला? नाही, तरी पण एक विचार केला तरी जर मतं, आता कोण कुठली मतं कुठून किती टाकतील हे मला पण माहित नाही ना. मी माझा अंदाज लावला होता. पण आता जर वाटतं की अजून त्यापेक्षा जास्त मताने जिंकता येईल आणि जरी मताची विभागणी होणार नसेल आणि जर पक्षाचा तिथे फायदा होत असेल तर मी काही चुकीचं केलं राजेश बेंडलचं मनापासून काम करणार? नक्कीच का नाही करणार. कारण तुम्ही नाराजी व्यक्त केली होती की हा मुद्दा चालणार नाही म्हणून मी फॉर्म भरला म्हणून विचारतोय. मी नाराज होतो हा इथपर्यंत ठीक आहे, पण मला पक्षाने समजून काही काही गोष्टी सांगितल्या ना. मी तेवढ्या पक्षापेक्षा मोठं नाही. पक्षाने मला सगळ्या गोष्टी समजावून सांगितलं की आपल्याला तोटा कुठे होईल, आपले मतं कशी विभागली जातील, हा सगळ्यांचा मी सारासार विचार करूनच मी हा निर्णय घेतलाय. सगळ्यांना माहिती आहे, सांगतो 6 तारखेला रवींद्र चव्हाण साहेबांचा दौरा आहे. भारतीय जनता पार्टीचे
सर्व कार्यकर्ते निवडणूक रचनेमध्ये आता ऑलरेडी आहेत आणि 6 तारखेनंतर सर्वच जण पूर्णपणे खऱ्या अर्थाने आपणही अनेक वर्ष आपण जुने जाणते सगळी पत्रकार मंडळी आहात. प्रत्यक्षात प्रचार सुरू खरा कधी होतो हे आपल्यालाही माहिती आहे. त्यामुळे ह्या 2-3 दिवसामध्ये सगळ्या गोष्टी रुटीनला येऊन प्रचार यंत्रणा तुम्हाला चाललेली दिसेल. आत्ता काही थांबलेलं नाही. जो काही अधिकृत प्रचार होणं आवश्यक आहे, दिसायला जो हवा तो सुरू होईल लवकरच.